शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी घोषणा होण्याची शक्यता. भारतीय अर्थव्यवस्थेची 6व्या स्थानी घसरण, पुढील वर्षी जनगणना मागे टाकत 4थ्या स्थानी. आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन. महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार. महिला आरक्षणाला पाठिंबा, पुनर्रचनेला विरोध. शिवसेना. मुलगा ड्रग्ज माफिया तर बाप रेशन माफिया. नेस्को पार्टी ड्रग्ज प्रकरण अखेर महत्त्वाचा मोड. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी SIT स्थापन. 47 पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक दाखल. आणखी 2 होणार अटक. महत्त्वाची बातमी. अजित पवारांच्या अपघाताशी खरातच संबंध आहे का याचा तपास करावा. राजकारणी अधिकाऱ्यांच्या सिंडिकेटमुळे बंधुघरातला वाटबळ. अंजली दमन यांचा दावा. अमेरिकेचा संदेश घेऊन पाक लष्कर प्रमुख इराणमध्ये. अवघ्या 48 तासातच होर्मुझची नाकाबंदी मागे. डोनाल्ड ट्रम्प यांची आश्चर्यकारक घोषणा. बिहारमध्ये सम्राट पर्व सुरू. नितीश कुमार यांचा राजीनामा यानंतर भाजपची बिहारमध्ये सत्ता. अखेर भाजप राजा. रोहिंग्या बांगलादेशींची 250 जणांसह नौका बुडाली. 9 जणांना वाचवण्यात यश. 139 जणांचा शोध सुरू. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्य सर्वतोपरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर एम्सचा 2य दीक्षांत समारंभ उत्साहात. राजकारणात येणाऱ्या महिलांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काम करावं. डॉक्टर नीलम गोरे यांचं आव्हान. तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचं दिलं आश्वासन. जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क. लसीकरण मोहिमेला वेग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. 1978 नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विधानसभेचा राजकीय नकाशा बदलणार. विधानसभा जागा 288 वरून 400 पर्यंत होण्याची शक्यता. LPG साठेबाजी विरोधात कारवाई. शुक्रवारी 3400 ठिकाणी छापे. 214 LPG वितरकांना दंड केल्याची माहिती. श्री ज्योतिबा मंदिर परिसराचा कायापालट. 252 कोटींच्या सुधारित आराखड्याला शासनाची अखेर मंजुरी. ज्योतिबा मंदिर होणार प्रकल्प. युद्ध संघर्षाच्या भडक्याने महागाई पोळली. घाऊक दर 38 महिन्यांच्या उच्चांकावरती. इंधन कच्चे तेल वाढले. राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन. अतिरिक्त पुरवठ्याद्वारे बाजारभाव कोसळले. शेतकऱ्यांची पर्यायी पिकांकडे वळावे. प्रधानमंत्र्यांची माहिती. शेतीवर तिहेरी संकटाची तलवार. 25 वर्षातील निचांकी पावसाचा अंदाज. मान्सूनची ओढ. एल निनोचा फेरा. युद्धाचा खतरनाक फटका जोरदार. अजित पवारांच्या अपघाताशी खराचा संबंध आहे का याचा तपास करावा. अंजली दमन यांचं रोखठोक भाष्य. महिला आरक्षणात SC ST OBCसाठी स्वतंत्र कोटा असावा. बसपा प्रमुख मायावती यांची मागणी. अन्यथा उद्देश साध्य होणार नसल्याचा दावा. 98% गॅस बुकिंग ऑनलाईन. सरकारच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला. घरगुती सिलेंडरची मागणी वाढली. महाराष्ट्रात ना कायदा ना सुव्यवस्था. अंधेरीत अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त. अमरावतीमध्ये सेक्स स्कॅन्डल. 180 तरुणींचं लैंगिक शोषणाला अखेर समोर. संसदेचं अधिवेशन आजपासून. लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 850 होणार. महिलांना मिळणार 33% आरक्षण. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीतच बोलावं लागणार. महाराष्ट्र दिनाच्या अंमलबजावणी कायदा परवाना होणार रद्द. रेल्वेचा कोकण महाराष्ट्राला ठेंगा. परराज्यांसाठी 168 ट्रेन समोर. अतिरिक्त गाड्यांची माहिती. शिक्षकांचे प्रश्न सोडवा. उद्या राज्यभरात शिक्षकांचा एल्गार. वेतन रखडलं. शिक्षक अतिरिक्त मागण्या जैसे ते राहणार. शक्तीपीठमधून 70,000 कोटींचा ढपला पाडण्याचा सरकारचा होता डाव. अंतर वाढवून खर्च 1 लाख कोटींवरती पोहोचवला. पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी होणार महाग. 5 राज्यांच्या निवडणुकींच्या नंतर होणार देशात सगळ्यात मोठी घोषणा. RTOला बिष्णोई गँगच्या नावाने धमकी. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा. गुन्हा दाखल करण्याचे परिवहन मंत्र्यांचे थेट आदेश. देशव्यापी मोहिमेद्वारे LPGचा पुरवठा आता सुरक्षित. ग्राहकांसाठी शासनाकडून यंत्रणा बळकट. सर्वांना मिळणार गॅस.